नमस्कार. आपल्यासोबत न राहिलेल्या माणसांना गद्दार संबोधत त्यांच्या भागात जाऊन त्यांची यथेच्छ बदनामी आणि निंदानालस्ती करण्याची एक निंदानालस्ती यात्रा उद्धव ठाकरेंनी सुरू केली आहे. आणि या निंदानालस्ती यात्रेत शिवराळ भाषेचा वापर करत गलिच्छ शिवीगाळ करण्यासाठी संजय राऊतांना सोबत घेतलाय. खरं तर या सगळ्या गोष्टी बघितल्यावर संजय राऊत तिथे जाऊन काय करणार याचा अंदाज सुरुवातीलाच येतो. संजय राऊतांनी जी विधानं केली ती विधानं बघता मला आश्चर्य आता वाटत नाही आहे. संजय राऊत एका सभेत आई नेक आणि बाप एक असावा लागतो हे विधान केलंय. जरा ते मी ऐकवतो. निष्ठ राहण्यासाठी आई नेक आणि बाप एक असावा लागतो. ऐकलं? मला आश्चर्य याचं आहे की ज्या लोकांनी गद्दारी केली आहे किंवा ज्या लोकांनी तुम्हाला सोडलंय असं तुम्ही म्हणतात त्या लोकांना वाटेल त्या स्वरूपातली टीका तुम्ही अवश्य करावी. पण कोणाच्या मायबापाच्या पर्यंत पोचायचं, त्याच्या आईला नेक नाही असं म्हणायचं, याचा अर्थ काय होतो? एखाद्या व्यक्तीची आई नेक असावी लागते निष्ठा ठेवण्यासाठी. म्हणजे तुमच्याजवळ असेल तर ती निष्ठा आणि इतरांच्याकडे दिली तर ती विष्ठा का? मग या 6-7 जणांच्या आईला शिवीगाळ करत, म्हणजे यांची आई नेक नाही असं म्हणत, यांच्या बाप एक नाही असं म्हणत, म्हणजे बाप एक नसला की आई नेक नसतेच की असं म्हणत तुम्हाला काय साध्य करायचं आहे? बरं, संजय राऊत ज्या पद्धतीने लोकांना आपल्या निष्ठा बदलण्याविषयी सांगतायत ते संजय राऊत स्वतःच्या बाबत काय बोलतायत जरा अंदाज आहे तुम्हाला संजय राऊत साहेब? मला वाटतं ही आई नेक आणि बाप एक वाला फॅक्टर खरंच संजय राऊतांना समजावून सांगण्याची वेळ आली आहे. खरंच ती वेळ आली आहे. कारण याआधी संजय राऊत कोणाकोणासाठी बोललेत, म्हणजे हा सगळा प्रकार इतका हास्यास्पद आहे की स्वतःलाच ही शिवीगाळ करून घ्यायची की काय असा प्रश्न आहे. म्हणजे संजय राऊतांनी याआधी मोदींचे गोडवे गायले होते. लक्षात ठेवा, संजय राऊत उद्धव ठाकरेंच्या सामना या दैनिकातील पगारी नौकर आहेत. ती वेतनभोगी पोस्ट आहे. खासदारकी मिळाली म्हणून 1 रुपया वेतन घेत असाल तर गोष्ट वेगळी, पण खासदारकीचं वेतन मिळतंच. ती वेतनभोगी पोस्ट आहे आणि त्या वेतनभोगी पदावर असताना तुम्ही उद्धव ठाकरेंचे अधिकृत नौकर असताना मोदींच्या विषयी काय बोलतात ते ऐका. निष्ठ राहण्यासाठी आई नेक आणि बाप एक असावा लागतो. आंधी नहीं तूफान है मोदी, आंधी नहीं तूफान है मोदी, हिंदुस्तान की जान है मोदी, हिंदुस्तान की जान है. निष्ठ राहण्यासाठी आई नेक आणि बाप एक असावा लागतो. पाहिलं? आंधी नहीं तूफान है मोदी, काय अजून काय, जान है मोदी, हिंदुस्तान की जान है मोदी, हे वाक्य त्यांनी बोललेले आहेत. म्हणजे त्याच्यात तुम्हाला शेवटच्यातून कळलं असेल, ठाकरेंसोबत नोकरी आणि मोदींवर प्रेम झालं. एवढ्यावर नाही थांबत आहे. शरद पवारांच्या विषयी त्यांची वाक्य मी तुम्हाला ऐकवतो, ती ऐका. निष्ठ राहण्यासाठी आई नेक आणि बाप एक असावा लागतो. मी शरद पवारांचा माणूस आहे हे लपून राहिले का? निष्ठ राहण्यासाठी आई नेक आणि बाप एक असावा लागतो. ऐकली? म्हणजे मी मुद्दाम मागे पुढे ती वाक्य लावली तर आई नेक आणि बाप एक असावा लागतो. ही एक बापाची आणि नेक आईची कहाणी मी तुम्हाला सांगतोय. झालं मोदी, झालं मोदींना पुन्हा शिवीगाळ सुरू झाली. शरद पवारांचं कौतुक झालं. जवळ कोणाच्या? तर उद्धव ठाकरेंच्या. राहुल गांधींच्या बाबत हे काय बोलतात? निष्ठ राहण्यासाठी आई नेक आणि बाप एक असावा लागतो. गांधी हा देश के सबसे महत्वपूर्ण लोकप्रिय धुंगार नेता. बाप एक असावा लागतो. पाहिलं ना? हां, म्हणजे कुणाकुणावर निष्ठा कशी कशी असावी लागते. शिवसेना पक्षाचे प्रवक्ते, खासदार असलं काही असताना, नेते असलं काही असताना ते काँग्रेस पक्षाविषयी काय बोलतात? काँग्रेस पक्ष काय आहे ते ऐका. निष्ठ राहण्यासाठी आई नेक आणि बाप एक असावा लागतो. काँग्रेस हा अजूनही देशाच्या राजकारणातला एक बाप एक असावा लागतो. म्हणजे तुम्ही आहेत कोणाचे? शिवसेनेचे की काँग्रेसचे? हे कळलं पाहिजे. म्हणजे मी उद्धव ठाकरेंचा पण आहे आणि शरद पवारांचा पण आहे असं सांगण्याचा कमालीचा कोडगेपणा संजय राऊतांच्याकडे येऊ शकतो, तेही ऐका. निष्ठ राहण्यासाठी
आई नेक आणि बाप एक असावा लागतो. बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे, बाप एक असावा लागतो. आणि मी पवार साहेबांचा केला. निष्ठ राहण्यासाठी आई नेक आणि बाप एक असावा लागतो. पाहिलं म्हणजे याला काय बोलावं आपण? अशा राऊतांच्या सारख्या माणसाला आपण काय बोलावं? राऊत साहेब, आपल्या बुडाखाली एवढा अंधार असताना, म्हणजे एवढा मोठा अंधार असताना तुम्ही लोकांच्या आईवर जाताय, लोकांच्या बापावर जाताय, त्यांना नको नको त्या भाषेत बोलताय. बाकी मला एवढंच सांगायचं आहे, ही कहाणी नेक आईची आणि एक बापाची आहे बरं का. नमस्कार.